जय श्रीराम. मारुतीचं स्तवन आपण का करतो हेच रामरक्षेमधून आणि मारुतीच्या चिंतनातून हेच आपल्याला शिकायचं आहे की स्तवन कोणाचं करावं, की जे सिद्ध पुरुष आहेत की ज्यांना त्या शक्तीचं दर्शन लाभलेलं आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे, त्यांना दर्शन लाभल्यानंतर मग त्यांच्या वाणीतून ही परावाणी आहे. हे जे वर्णन केलं ना, ही वाणी परावाणी आहे. परा पश्यंती, परा नंतर पश्यंती म्हणजे एकरूप. देव आणि ते वेगळे नाही. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी जी लिहिली ती परावाणीतून लिहिली, म्हणून तिथे आपल्याला प्रचिती येते. हजारो लोक त्यांच्या वाटेवर जातात. हे साक्षात्कारी पुरुषाकडून हे शब्दरचना तयार झालेली आहे. शब्दरचना म्हणतो आपण ती. म्हणून त्यामध्ये पावित्र्य आहे, सिद्धी आहे, शक्ती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये वायू तत्वाचा प्रभाव अधिक आहे. बघा, तुम्ही निरीक्षण केलं तर सर्वात जास्त आजार जे होत आहेत ते सगळे वायूचेच होत आहेत. पहिल्यांदा फेमस झाला तो हार्ट अटॅक झाला. हवेतून संसर्ग होणारे जे आजार आहेत ना ते वाढले. याला म्हणायचं वायू तत्वाचा प्रभाव. आणि माणसाला पण गरज कशाची आहे? वायू तत्वाची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. मग ते हनुमान चालीसा असेल किंवा मारुतीचं स्तोत्र असेल, म्हणून आपल्याला त्याचा अनुभव येतो, अनुभूती येते. अशाच सिद्ध पुरुषाचं चिंतन करायचं, स्तवन करायचं की ज्याला साक्षात्कार झालेला आहे. साक्षात्कार झाल्यानंतर परावाणीतून त्यानं शब्दरचना तयार केलेली आहे. म्हणून आपल्याला प्रचिती येते. प्रचिती म्हणजे अनुभव येतो. चिंतन का करायचं आणि नेमकं कशाचं करायचं हे मी आपलं सांगितलं.